यावर्षी असं म्हणतात, मी वाचलंय कुठेतरी की हनुमानाचं वर्ष आहे 2025. त्यामुळे यावर्षी असं ठरवलं की हनुमानाचं आपण आरास हनुमानाची करावी. सेवा करूया, गणपतीची सेवा करूया त्यानिमित्ताने. त्याच्यामुळे आम्ही हनुमानाची म्हणजे आम्ही विचार केला, पण आम्हाला असं होतं की हनुमान म्हणल्यावर आपण काय उभं करायचं. तर आम्ही एक पौराणिक मंदिर नाही, हे आणि असं ऍक्च्युली त्याच्यात कुठे एक्झिस्ट करत नाही, हे टोटली काल्पनिक आहे. आहे सगळं. येस, पण खूप छान वाटतंय. हा म्हणजे आम्ही तेच म्हटलं, जसं आम्ही विचार करत होतो की नेमकं करायचं काय, तर मग आम्हाला डोक्यात आलं की समजा आपण राम आणि सीता यांच्याशी निगडीत काहीतरी करूया का. पण त्याच्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की प्रत्येक वेळेला आपण एक मंदिर साकारतो ना, की मंदिरात येण्याचा जो फील असतो आपण तो साकारतो. मग ह्या वेळेला आम्ही बघितलेलं हनुमानाचं मंदिर ऍज नाहीये, तर आपण काल्पनिकच बनवूया असं आमच्या डोक्यात आलं. आणि मग पुढे सरांनी पुढे नेलं ते. हा काल्पनिक टोटल, म्हणजे मी जसं म्हणालो तसं असं दाखवायचा प्रयत्न केलाय की हनुमानाचं एका डोंगरात खूप जुनं मंदिर आहे आणि त्या जुन्या मंदिरात गणपती विराजमान झाला. आम्हाला ह्या वर्षी सुद्धा तुमच्याकडनंच मूर्ती हवी आहे. तर तेव्हा हे 1 तास बसून मूर्तिकार आणि मेहुल हे 1 तास बसून विचार करतात की कुठल्या मूर्त्या किंवा कुठले अवतारात गणपतीत आणणं शक्य आहे. इथपासून अभ्यास असतो या गोष्टीचा. म्हणजे हे असंच करूया असं नाही होत. सो त्याच्यातनं मग मूर्ती कशी हवी. मग आता हनुमानाचं रूप साधारण असंच असतं. सो तशी मूर्ती, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं वेगळं रूप हवंय का हनुमानाचं, तर नाही, आम्हाला साधारण जसा हनुमान असतो तसंच हवंय. तेव्हापासनं ते मध्ये मध्ये की त्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत का. तर बाप्पा दरवर्षी जसा येतो आपल्याकडे, परत पुढल्या वर्षी असं काहीतरी वी आर लुकिंग फॉरवर्ड एव्हरी इयर की कसं काय करायचं. ऍब्सोल्युटली. आणि जसं मी म्हणलं तसं की प्रत्येक वेळेला देवाकडे मागण्याची गरजच नाहीये. इतक्या गोष्टी मिळत आल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य इतकं उत्तम मिळत आलंय की काही दुसरं मागावं असं खरंच वाटत नाही. पण मेहुलच्या बाबतीत म्हणायचं तर हो, 100%. मला असं वाटतं ही इज अ स्पेशल चाइल्ड, ब्लेस्ड स्पेशल चाइल्ड. की कारण तो म्हणजे त्याला बळ हे पूर्णतः बाप्पानेच दिलेलं आहे. आणि तूही दिलंयस, तुझ्यामुळेही तो छान हो, प्रश्नच नाही.